समाज बांधवांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा टॅटू दाखवून या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षामध्ये किंवा त्या सरकारच्या काळामध्ये रोहित पवारांनी या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांना कसं जीवे मारण्याचा प्लॅन केला हे त्या ठिकाणी सांगितलं, काही अधिकाऱ्यांनी सांगितलं। मला आपल्या माध्यमातून एक विनंती करायची आहे, सरकारला करायची आहे की तात्विक राजकारण जरूर असावं, परंतु द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। ही अतिशय गंभीर आणि खेदजनक गोष्ट आहे। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, जर गोपीचंद पडळकरांच्या जीवाला थोडाफार जर धोका झाला तर या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आवर्जून सांगतो की याची सर्वस्वी जबाबदारी ही रोहित पवारांची असेल। या ठिकाणी आदरणीय आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांना सुद्धा या ठिकाणी बदनाम करण्याचं कटकारस्थान हे रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आणि सुप्रियाताई सुळेंच्या नेतृत्वाखाली होत आहे। हे अतिशय वेदनादायक आणि बहुजन समाजाला या ठिकाणी न पटणारी गोष्ट आहे। म्हणून आपल्या माध्यमातून या सर्व घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आदरणीय देवेंद्र भाऊंना मी विनंती करणार आहे की आपण याची SIT चौकशी करा आणि जर का याच्यामध्ये हे गुन्हेगार किंवा ही वृत्ती सापडली तर यांच्यावरती खटले घालून यांना आत टाका, अन्यथा या राज्यात अराजकता माजेल। आणि जर का या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी बिघडला तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि रोहित पवारांची असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।